त्या कुटुंबात एका छोट्या मेंबरच्या येण्याची चाहूल. पण या सेलिब्रेटिंग मूडमध्ये असतानाच घडते एक ॲबनॉर्मल गोष्ट. प्रोफेसरांच्या आयुष्यात येते रेवती देशपांडे. कोण आहे ही रेवती देशपांडे? तिचा प्रोफेसरशी काय संबंध? सुरुवात चुकवू नका आणि शेवट कुणाला सांगू नका. लता नार्वेकर सादर करीत आहेत शेखर पाटील लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित मी रेवती देशपांडे. सुनेला मुलगी मानायची रीत आहे आपल्यात आणि आजकाल मुलींना मैत्रीण मानण्याची रीत आहे. झालं, आली मैत्रीण. सारखा विचार बाईचा, विषय सुद्धा बाईचा. तुम्हाला काय वाटलं माझं लक्ष नव्हतं? काय केलं मी? मिसेस चौधरीनं काय सांगत होता तुम्ही? का कोणाला काही सल्ला देऊ नये का मी तिला म्हटलं बाई ग, बाळणपणानंतर सांभाळो स्वतःला, नाही तर पोटाचा नगारा करशील आणि फिगर घालून बसशील, बाकी काय. पण हे सांगत असताना तुम्ही मिसेस दांडेकरांच्या पोटाच्या वळ्या सुद्धा मोजून दाखवल्यात. अगं ती दिसत होत्या. वाटलं होतं सून घरात आल्यानंतर हा त्रास संपेल, पण कसलं काय. आता नातवंड घरात आल्यानंतर त्यांना काय सांगणार मी तुमच्या सवयी? गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? कशी आहेस तू? मी छान आहे, पण सर मी तुमच्यावर खूप चिडले. बऱ्याच मोठ्या गॅप नंतर मोहन जोशी एका वेगळ्या भूमिकेत मराठी नाटकात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या बरोबरीने रमेश भाटकर, शीतल शुक्ल, रश्मी गोखले, मयूर खांडगे यांच्याही या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कमॉन आहे, मला माहिती तुम्ही काही एवढ्या ऑर्थोडॉक्स वगैरे नाही आहात. अगं कशाबद्दल बोलतेस तू? मी सरांच्या मैत्रिणीबद्दल बोलतेय, रेवती देशपांडे बद्दल. रेवती बद्दल? सर काय प्रकार आहे हा? कोण आहे ही रेवती देशपांडे? मी तुम्हा दोघांच्या जखमेवरची खपली काढली आहे का? तुमचं सिक्रेट लाईफ ओपन केलंय का मी? तसं असेल तर आय एम सॉरी, पण सर मला फक्त एकदाच रेवतीला भेटायचंय. आपण या विषयावर आत्ता नको बोलूया, कळलं का तुला? एक्सक्यूज मी. हॅलो, हा चैत्राली, बोल बोल बोल. विषयाबद्दल तुम्हाला माहिती आहे की तो जाहिरातीतून कळलंय काहीतरी वेगळं आहे. वेगळं म्हणजे काय आहे ते नाटक पाहिल्यावर कळेल. रेवती कोण आहे, काय आहे, ही रेवती खरंच संसारात वादळ माजवते का, वादळ होत आहे का, आणि ते वादळ शमतं का, असे अनेक लोकांना प्रश्न पडले. म्हणजे मी जाहिरातीमुळे रेवतीची क्युरिओसिटी वाढवली. बरं, लोक जे म्हणतात किंवा निर्माते म्हणतात आम्हाला चांगली नाटकं मिळत नाही, चांगली नाटक मिळत नाही, त्यालाही चोख उत्तर आहे की चांगलं शोधलं तर तुम्हाला चांगलं मिळतं. काय असतं ना, स्त्री केस विंचरताना किंवा फुलं अशी माळताना किंवा साडी बदलताना अतिशय मोहक दिसते. तिची ती हालचाली, तिची ती लगबग, पदर सावडण्याची धडपड, हे दिसायला अतिशय सुंदर चित्र असतं. आय स्वेअर. मग ओके, चला माळा. फुलं का घालतात डोक्यामध्ये? चेहऱ्याचं सौंदर्य वाढावं, केसांचं सौंदर्य वाढावं यासाठी घालतात. आणि ते सुद्धा आपण कॉन्ट्रास्ट कलर फुलं असते का. आणि अगं ते वाटतील ते करतील, तुला कळत नाही का? हा एक कौटुंबिक विषय आहे आणि एक प्रोफेसर आहे ज्याच्या आयुष्यामध्ये एक स्त्री येते आणि त्यातून ह्या सगळ्या घटना घडतात. म्हटलं तर कौटुंबिक आहे, म्हटलं तर ड्रामॅटिक पण आहे, परंतु एक ॲबनॉर्मल केस आहे ही की एक प्रोफेसरच्या आयुष्यात एक वेगळी स्त्री येणं हे सहसा कधी बघायला मिळत नाही आपल्याला, म्हणून ते थोडंसं वेगळं आहे. आणि त्यांनी क्रिएट होणारे प्रॉब्लेम्स, त्याचे इफेक्ट्स काय दिसतात कुटुंबावर, त्याचं हे नाटक आहे. बायकांच्या कामात पुरुषांनी लक्ष घातलेलं मला नाही आवडत. आणि तुला जर गजरा मारता येत नसेल ना तर जाऊन बॉयकट करू नये. अरे असं काय? हे बघ, तू यांना ओळखत नाही सा? यांचे प्रताप मी कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून बघतोय. काय पाहिलंस रे तू? हे नाटक चॅलेंजिंग आहे. या विषयाचं नाटक विषय खूप बोल्ड आहे, पण तो सादर करताना कुठेही तोल सुटून जाणार नाही. सर्व कलाकारांचा किंवा एकंदर संस्थेचा, कारण ज्या संस्थेने हे नाटक केलेलं आहे त्या संस्थेचं एक स्टँडर्ड आहे, ते मेंटेन करण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने केलेला आहे. आणि ह्या बघा ना, या इयरिंग्स. ही लिपस्टिक, हा आबोलीचा गजरा. पूर्वी त्याच्याकडे बायकांच्या अशा गोष्टी सापडत नव्हत्या.
आता अति होतंय हे आता नाही, पूर्वीपासूनच अति आहे. पूर्वी दुर्लक्ष केलंस ना, तसंच आता सुद्धा दुर्लक्ष कर. दुर्लक्ष करू? नवरा दुसऱ्या बाईमध्ये गुंतलेला असताना बायकोने दुर्लक्ष करायचं आणि काय करायचं? योगासन? मी तुझी मनस्थिती समजू शकतो. नाही, तू नाही समजू शकत. एक सायकियाट्रिस्ट असून सुद्धा तू नाही समजू शकत. इतर नाटकात मी काम केलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं हे वेगळं आहे. म्हणजे सरळ भूमिका आहे, पण सरळ असली तरी सुद्धा ती तशी चॅलेंजिंग आहे करण्यासाठी, म्हणून मी ती स्वीकारली. त्यात मोहन जोशी सुद्धा आहे, बॅनर आहे लताबाईंचं, आणि विषय चांगला आहे, नाटक चांगलं आहे. तर असं नाटक पुढे यावं, चांगलं चालावं, हाही एक हेतू आहे. मला कळत नाही, तुला सगळं एवढं कळतं तर तू मला कशा करतं बोलतोस? कारण तू नुसता डॉक्टर नाहीयेस, आमचा कॉमन मित्र पण आहेस. हो, मग मित्र म्हणूनच तुला एक सल्ला देतो. हे बघ, ही रेवती देशपांडे नावाची स्त्री कुणी आहे ना, जी तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यात आली आहे, ती तुझ्या आयुष्यामध्ये काहीही मोडता घालणार नाहीये. हे मी तुला पक्क सांगू शकतो, कारण मी रवीला आणि त्या रेवतीला सुद्धा चांगलं ओळखतो. आणि जेव्हा खरोखरच ती बाई जेव्हा येते घरी त्यांच्यात, तेव्हा तिची काय अवस्था होत असेल ते या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल. रेवती देशपांडे कोण आहे हे बघण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांनी हे नाटक बघितलं पाहिजे. आणि रेवतीच्या बाबतीत हे धाडस मी दाखवणार आहे. ये रेवती ये, माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबा साठवून ठेवीन तुझी अनादी अनंत रूप. ये रेवती ये, उन्मळून टाकणाऱ्या तुफानासारखी ये, प्रलयाच्या उन्मत्त लाटेसारखी ये, आदर या देहावर आणि शांत कर मला. ये रेवती ये. साहेब, रेवती देशपांडे आली. वेगळं कथानक, कसदार अभिनय आणि या सर्वांना धरून ठेवणारं सूत्रबद्ध दिग्दर्शन, यात हे नाटक अक्षरशः खिळवून ठेवतं. ही रेवती देशपांडे पाहायला तुम्ही नक्की थिएटरमध्ये जा. चला.